माझे नाव अमर नागनाथ गायकवाड. मी राहणार आळणी, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. तर माझा पहिला घरकुलाचा हप्ता पडलेला आहे. तर दुसऱ्या हप्त्याला मी मागणी करतो आहे. तर ग्रामपंचायतमध्ये गेल्यावर मला माझा अर्धा फेटाळून दिला त्यांनी, ग्रामसेवक सरपंच यांनी, की दुसऱ्याच्या जागेत तू घरकुल बांधायला लागला म्हणून. स्वतःचा माझ्या आजोबाच्या नावावर जागा आहे, ती जागा माझ्या नावावर करण्यात येणार आहे. त्याबद्दल मी घरकुलाची हप्त्याची मागणी केलं तर फाईल माझी मागे फेटाळली, की आम्ही सही देऊ शकत नाही तुम्हाला, दुसऱ्याच्या जागेत बांधायला तुम्ही. आणि आजूबाजूला जे आहेत ते आम्हाला खूप त्रास द्यायला लागल्यात. आणि त्यांच्यात सरपंच, ग्रामसेवक हे सगळे सहमत आहेत त्यांच्यात. ते मग त्यांची जागा आहे. तर आमच्याकडे सर्व काही प्रूफ आहे. पंचायत समितीला अर्ज दिलेला आहे, कलेक्टर ऑफिसला 15 दिवसाची मुदत दिलेली आहे माझा हप्ता काढण्यासाठी. तर माझा हप्ता नाही निघाला तर मी माझ्या कुटुंबासह इथं कलेक्टर ऑफिसपाशी अमर उपोषण केले जाईल. प्रथमतः सर्वांना क्रांतिकारी जय लवजी. आळणी गावातील मातंग समाजाचे एक कुटुंब अमर गायकवाड यांच्या नावे पंचायत समिती धाराशिव येथून घरकुल मंजूर झालेला आहे. आणि त्या घरकुलाचा पहिला हप्ता देखील त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे. दुसऱ्या हप्त्याची मागणी केली असता तेथील ग्रामसेवक आणि सरपंच तेथील काही लोकांच्या सांगण्याहून त्यांचा घरकुलाचा चेक अडवलेला आहे. त्या ठिकाणी त्यांच्या आजोबाच्या नावाने कबाला आहे. तो कबाला नातवाच्या नावाने म्हणजेच अमर गायकवाडच्या नावाने केलेला आहे आणि अमरच्या नावे घरकुल मंजूर झालेला आहे. परंतु तेथील एक कुटुंब आहे की त्या जागेवरती हक्क सांगतो आहे. ह्यांच्याकडं रीतसर कागदपत्र आहेत अमर गायकवाडकडं, परंतु दुसऱ्याकडं रीतसर कागदपत्र नसताना देखील ग्रामसेवक आणि सरपंच त्या कुटुंबाला पुढं करून ह्या गरीब कुटुंबाला त्रास देतात. माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी माझ्याकडं लहुजी शक्तिसेना जिल्हा कार्याध्यक्ष संतोषभाऊ मोरे यांच्याकडं लेखी अर्ज केलेला आहे. आणि त्यांना जर न्याय नाही भेटला, त्यांच्या अकाउंटवर पैसे नाही आले, त्यांना घरकुल योजनेचा लाभ नाही भेटला, तर येणाऱ्या 1 जानेवारीपासून संघटना पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीशी राहील आणि आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर भव्य आणि दिव्य असं आक्रमक निदर्शनं करेल. त्या पंचायत समितीला टाळे ठोकण्याचा देखील या ठिकाणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो.